का रडत आहे हे तुम्हाला पुढे लगेच कळणार. हाय गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे बघा, मी रोज डेली ड्रेस यूज करत असते, पण आज मी घातलेली आहे साडी घातली, मस्त मेकअप केलाय. तुम्ही म्हणत असताना एवढा मेकअप करून ही चालली कुठं. आता मी ह्या बांगड्या घालत आहे. आता मी पुढं चालले, तुम्ही बघा थोड्याच वेळात, तुम्हाला लास्टपर्यंत दिसेल. कारण मी काहीतरी कांड करायला चालले. आता असं काय करणार आहे ना, म्हणजे खूप खूप आश्चर्य होणार आहे त्या गोष्टीचं बघून. असं काय करणार आहे मी. आता मला नाही माहिती ते शेवट लास्टला पूर्ण होतंय की नाही आहे, पण भेटू नंतर. आपण काय बिझनेसला लागलो का काय. आज फायनली माझं स्वप्न पूर्ण होत आलेलं आहे. फक्त ओनली 5% राहिलेलं आहे. त्यासाठी मी खूप खुश आहे. फायनली माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, ज्याची मी सकाळपासून वाट बघत होते. खुश आहेत का तुम्ही आता? नाही 12 वाजले तुमच्या तोंडावर. अरे माझा मिनी ब्लॉग आहे, तुम्ही कसं बोलल्या माझ्या मिनी ब्लॉग. फायनली माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता ही बाळी सोन्याची टाकण्यासाठी मी सकाळपासून रडत होते, त्यांच्या मागे लागले. आता नवऱ्याच्या पैशाचा सगळा आता काढायची कांड करून टाकलेलं आहे मी. सगळा चुरा करून टाकलाय पैशाचा. तर आता हे फासा बसवते त्याला. टाकली बाळी आम्ही. मला ती खूप डोक्यात घुमत होतं माझ्या की बाळी घ्यायची, कारण सोन्यासारखा नवरा म्हणल्यावर सोन्याचं पाहिजेच ना, नवऱ्याच्या तरी कानात नाही का. त्यामुळं आमची बाळी डन झालेली आहे. आता इथून पुढं आम्ही निघणार आहेत बाहेर परत. बघू शकता तुम्ही. आता बघा महालक्ष्मी बघायला. मग नंतर आम्ही त्यांच्या मित्राची इथं आलेलो आहेत महालक्ष्मी बघायला. गौरीपूजन मस्त काही झालेलं होतं. खूप छान डेकोरेशन वगैरे सगळं केलेलं होतं. प्रसाद वगैरे बघू शकता तुम्ही. खायला त्याला खूप छान मस्त केलेलं होतं. त्यांनी आयतं डेकोरेशन आणलं होतं. नंतर हे बघा मग आम्ही नंतर जेवण करायला बसलेलो होतो. ते मागं गणपती बाप्पा आहेत बसलेले. नंतर आम्ही जेवण करायला बसलेलो होतो.